नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एशियन पेंट्स आणि टाटा पॉवरसोबत टोटल 9 कंपन्यांबद्दल बघणार आहे, ज्यांनी डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. तर सगळ्यात पहिले बघूया एशियन पेंट्स लिमिटेड. तर याचा जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा शेअर प्राईज आहे 2,817.50 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 2.25 लाख करोड रुपयांचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 3,568 रुपयांचा आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 2,670.10 रुपयांचा आणि या कंपनीने फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे 28 रुपये 15 पैसेचा आणि त्याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 11 जून 2024. चला आता बघूया अडानी टोटल गॅस लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 912.90 रुपयांचा आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1 लाख करोड रुपयांचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 1,259.40 रुपयांचा आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 522 रुपयांचा आणि या कंपनीने 25 पैसेचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि या कंपनीने या डिव्हिडंडला देण्यासाठी रेकॉर्ड डेट ठेवली आहे 14 जून 2024. चला आता बोलूया अतुल लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 5,965 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 17,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 7,589.90 रुपयांचा आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 5,730 रुपयांचा आणि या कंपनीने 20 रुपयांचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया ॲक्सिस बँक लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा शेअर प्राईज आहे 1,142.15 रुपयांचा आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 3.5 लाख करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 1,182.90 रुपयांचा आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 908.95 रुपयांचा आणि या कंपनीने 1 रुपयांचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी ॲक्सिस बँक लिमिटेडने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 12 जुलै 2024. चला आता बोलूया बजाज होल्डिंग्स अँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 8,287.90 रुपयांचा आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 92,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 9,348.95 रुपयांचा आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 6,279.05 रुपयांचा आणि बजाज होल्डिंग्स अँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेडने 21 रुपयांचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 28 जून 2024. चला आता बोलूया बँक ऑफ बडोदाबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 262.40 रुपयांचा आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1 लाख करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 285.60 रुपयांचा आणि या कंपनीचा
52 वीक लो आहे 178 रुपयांचा आणि या कंपनीने 7 रुपये 60 पैसेचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया कॅनरा बँकबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 114.50 रुपयांचा आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1,00,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 126.58 रुपयांचा आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 58.27 रुपयांचा आणि या कंपनीने 16 रुपये 10 पैसेचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 17 जून 2024. चला आता बोलूया केअर रेटिंग्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 1,105.95 रुपयांचा आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 3,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 1,263.95 रुपयांचा आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 632 रुपयांचा आणि या कंपनीने 11 रुपयांचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी केअर रेटिंग्स लिमिटेडने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 21 जून 2024. चला आता बोलूया टाटा पॉवर कंपनी लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 441.05 रुपयांचा आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1,00,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 464.20 रुपयांचा आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 201.80 रुपयांचा आणि या कंपनीने 2 रुपयांचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि या 2 रुपयांच्या फायनल डिव्हिडंडला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 4 जुलै 2024. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.